भाजपमध्ये हिंमत असेल, खरोखर तुम्हाला जनमताचा जर कौल घ्यायचा असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. आणि महंगाई हे काम कर रहा है मोदी. करायला पाहिजे, एकनिष्ठ राहायला पाहिजे लोकांनी. नक्की त्याच्या मागे पैशाचंच राजकारण आहे. एवढं राजकारण कधी आम्ही खालच्या थराचं बघितलं नाही. तर आणि 100% झालं पाहिजे. असं सामान्य कार्यकर्ता आहे ज्याला तिकीट दिलंय, महंगाई झाली ती कमी केली पाहिजे. पुढे सर्व पैशावालेच उभे राहिले. मला ऍक्च्युली राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. प्रत्येकाने मतदान करावा. आम्हाला काय नको त्यांच्याकडे, आम्हाला मोदींनी दिलेला. नो कमेंट. आपण आता लोकांच्यावर आहे. आता राजकारण आणि पहिलेच्या राजकारणामध्ये लय फरक आहे हो. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. आज संध्याकाळी 5 वाजता हा प्रचार थांबणार आहे. या तोफा थंडावणार आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की जवळपास 29 महापालिका क्षेत्रामध्ये या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीसाठी सगळ्यांनी आपले प्राणपणाला लावून प्रचार करण्याचा विचार केला होता आणि बऱ्याच ठिकाणी भाजपासह इतर पक्ष जे आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. जसा जसा आता घड्याळीचा काटा पुढे जातोय तसा तसा आता उमेदवारांचा जीव देखील धडधडत आहे, कारण त्यांच्याकडे आज काही वेळ उरला आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मतदार राजांपर्यंत पोहोचणं हे त्यांचं काम असेल. कारण आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर 15 तारखेला होणारा मतदान आणि 16ला जनता कुणाला कौल देते हे पाहण्यासाठी आज आम्ही आलो पनवेल महापालिका क्षेत्राच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे हे आहे या ठिकाणी आम्हाला जनतेकडनं जाणून घ्यायचं आहे की जनता नक्की कुणाला कौल देते. काय वाटतं मावशी, निवडणुका आहेत ना, परवा आहेत निवडणुका. हा, कसं काय आताचं जे राजकारण चाललंय काय सांगाल त्याबद्दल? नाही राजकारणात आपण नसतो बाबा, तर काय सांगणार बाबा. नसतो तरी सर्वसामान्य माणसं. काय वाटतं आज निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आताचं सध्याचं जे राजकारण चाललंय त्याबद्दल काय वाटतं? आता काय परिस्थिती अशी डायरेक्ट काय सांगता येणार नाही, पण वातावरण आहे, व्यवस्थित आहे. नाही, पण जे बिनविरोध निवडून देणं किंवा अचानक निवडून येणं, मतं न देता निवडून येणं हे आयुष्यात पहिल्यांदा घडतंय. एकाच वेळेला 68 उमेदवार जवळपास निवडून आले आहेत. काय सांगा? हे तर योग्य नाही वाटत आहे. मतदान हे झालंच पाहिजे, कारण मतदान हा प्रत्येक जनतेचा हक्क आहे आणि जनताच निवडून देते. त्याच्यामुळे मतदान झालं पाहिजे. मतदान झालं पाहिजे, पण आता जे राजकारणातला जो गलिच्छपणा आहे त्याबद्दल काय सांगा? असं काय डायरेक्ट सांगता येणार नाही, पण जे योग्य आहे ते झालं पाहिजे. मतदान हे 100% झालं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला तो त्याचा हक्क आहे तो मिळाला पाहिजे. हे गलिच्छ वाटते. महागाई झाली ती कमी केली पाहिजे. रस्ते खराब झालेले, गणपतीच्या आतच रस्ते, गणपती याच्या टायमाला रस्ते फुटलेले असतात. किती पब्लिकचे हाल होतात. आमची इच्छा काय, महागाई कमी करायची, रस्ते दुरुस्त चांगले करायचे, कारण त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. पण आता जे तुम्हाला वाटतं की आता जे उमेदवार इलेक्शनला थांबले आहेत ते जनतेची सेवा करण्यासाठी थांबले की स्वतःचे पोट भरायला थांबले? नाही, ही आता जनतेची सेवा करतायत. एवढी पनवेलला आमची सुधारणा झालेली नव्हती, पण आता खूप सुधारणा झालेली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, निवडणुका आहेत. काय वाटतं सध्याचं जे राजकारण चाललंय त्याबद्दल? राजकारणाबद्दल तरी मी सांगतो तुम्हाला, मला ऍक्च्युली राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आणि मी काय असं म्हणजे ह्याच्यामध्ये नाहीच आहे राजकारण. नाही काय बोलू शकत, कारण आम्ही डेली काम करणारी माणसं आहेत, त्यामुळे त्याचा एवढा अभ्यास आम्हाला नाही. अभ्यास नाही, पण तुम्हाला काय वाटतं की राजकारण आता काय बदल व्हायला पाहिजे? बंधू म्हणून त्यांनी मतदान करावा. तो त्याचा हक्क आहे, तो अधिकार आहे, तो त्यांनी द्यावत मतदान. ही त्यांना नम्र विनंती आहे. प्रत्येकाने मतदान करावा, ज्याच्या व्यक्ती मर्जी आहे. हे त्यांचं प्रश्न, आपण काय बोलणार, आपला मत द्यायचा आणि मोकळा व्हायचा. कोणी पण येऊन कुणाला मुद्द्यावर कोण आपलं पसंत पडेल, जो उमेदवार चांगला असेल त्याला. उमेदवाराकडनं तुम्हाला काय वाटतं? काय आम्हाला काय नको त्यांच्याकडे, आम्हाला मोदींनी दिलेला. आत्ताचं राजकारण आणि पहिलेच्या राजकारणामध्ये लय फरक आहे हो. आता बिननिर्बोध म्हणजे त्यांचे हक मारून गेले ना, ते लोक बसतात पण दुसरेच हक मारतात ना. आता वोट कोण देणार? त्यांचा वोटचा हक गेला. आपने पहले से लेके अभी तक बहुत सारे इलेक्शंस देखे हैं, क्या बदलाव लगते हैं आपको? बहुत बदलाव लगता है इसमें. जातवाद का ज़्यादा बदलाव. पैसा बांटा जाता है, पैसा बांटा जाता हो तो बात अलग की हो गया, लेकिन जातवाद का और खानदानवाद ऐसा हो गया. एक एक घर में 3-3, 4-4 सीट उठती है. क्या है इसको राजकारण बोलते हैं? अभी ये जो लोग खड़े हैं चुनाव के लिए, क्या लगता है आपको? मतलब ये विकास काम के लिए खड़े, जनता का सेवा करने के लिए खड़े,
या खुद का पेट भरने के लिए? खुद का पेट भरने के लिए खड़े हैं। आज आए, कल कोई दूसरी पार्टी है भाई होगी, उसके उधर चले जाएंगे। वोट दे करके हमारा कुछ मतलब नहीं होता है।